नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, रक्षाबंधनानंतर मेष राशीचे राशी भविष्य बदलणार आहेत. ग्रह चाल बदलणार आहे आणि सगळं हे ठरलेलं आहे. आता या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. रक्षाबंधन संपल्यावर एक वेगळी ऊर्जा, एक नवा अध्याय आपल्या आयुष्यात सुरू होतो. यावर्षी रक्षाबंधनानंतर काही महत्त्वाचे ग्रह बदल होणार आहे आणि याचा थेट परिणाम मेष राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. सध्या शनी मकर राशीत आहे, ज्याचा प्रभाव तुमच्या दशम स्थानावर आहे. म्हणजेच कर्म, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि समाजातील प्रतिष्ठा यांच्यावर. शनी जेव्हा हळूहळू मार्गी लागतो तेव्हा तो जुन्या चुका दाखवतो, सुधारणा करायला भाग पाडतो आणि योग्य वाटेवर नेतो. रक्षाबंधनाच्या नंतरच्या काळात शनीचा हा परिणाम तुमच्या कामकाजात शिस्त आणणारा ठरेल. या काळात गुरु म्हणजेच बृहस्पती राशी बदलण्याच्या तयारीत आहे. गुरुचा हा बदल तुमच्या लाभस्थानावर परिणाम करेल. त्यामुळे मित्रांचा सपोर्ट, नवे नेटवर्किंग, समाजातील प्रतिष्ठा, एखादी जुनी इच्छा जी खूप वेळेपासून मनात होती ते सगळं आता पूर्ण होईल. या काळात सर्व काही आधीच ठरलेलं आहे. नशिबाने तुमच्यासाठी एक योग्य योजना तयार केलेली आहे. आतापर्यंत ज्या अडचणी येत होत्या त्या एक एक करून दूर होत जातील. पण लक्षात ठेवा, यश हे सहज तुम्हाला मिळणार नाही, पण योग्य प्रयत्न केले तर निश्चित यश मिळणारच आहे. मेष राशीचे लोक जे नव्या संधीच्या शोधात होते, नोकरी बदलायची आहे, व्यवसायात नवीन दिशा घ्यायची आहे किंवा एखादं नवीन कौशल्य शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. रक्षाबंधनानंतर 21 दिवसात काहीतरी ठोस घडणार आहे. ही सुरुवात असेल ज्याला तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता. तुमच्या स्वभावात थोडा धीटपणा येईल, आत्मविश्वास वाढेल. जे निर्णय तुमचं मन घेऊनही तुम्ही मागे हटत होता, आता तेच निर्णय तुम्ही ठामपणे घेऊ शकतात. ग्रह तुमच्या बाजूने आहेत, पण कृती तुमची असली पाहिजे. काही मेष राशीचे लोक वैवाहिक जीवनात किंवा प्रेमसंबंधात अडकलेले होते. गैरसमज, अपेक्षा किंवा संवादाचा अभाव होता, त्यामुळे त्यांचे संबंध आता चांगल्या वाटेवर येणार आहेत. काही नव्या प्रेमसंबंधांनाही सुरुवात होऊ शकते, पण यात तुम्ही प्रामाणिक आणि स्पष्ट राहणं खूप गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत जर तुम्ही खूप काळापासून एखादी सवय बदलायचा विचार करत होतात, जसे व्यायाम सुरू करणे, जंक फूड बंद करणं किंवा मेडिटेशनला सुरुवात करणं, तर ही आता योग्य वेळ आहे. रक्षाबंधनानंतर ग्रह अशीच ऊर्जा पाठवत आहे. स्वतःकडे लक्ष द्या. शरीर सुधारलं की मन आपोआप स्थिर होतं. मेष राशीसाठी आता खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा काळ आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात काही अनपेक्षित खर्च होऊ शकतात, पण या खर्चाची सुरुवात आतापासून थांबायला पाहिजे. म्हणून घाबरू नका, पण योग्य नियोजन करा. घरगुती वातावरण थोडं चढ उताराचं असेल, कुटुंबातील एखादं सदस्य तुमच्यावर अवलंबून असेल. अशावेळी संयम ठेवा, कारण तुमचं मार्गदर्शन त्यांच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एक आधारस्तंभ बनू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत चांगली आहे. ज्या गोष्टी आधी लक्षात राहत नव्हत्या त्या आता स्पष्ट होऊ लागतील. अभ्यासात मन लागेल. गुरुचा लाभ तुमच्यावर आहे. ज्ञान, शिक्षण आणि मार्गदर्शन हे योग्य मिळेल. रक्षाबंधनानंतरचा काळ सर्व काही ठरवेलच अशा भावनेने जगायला शिकवेल. आता तुम्ही जिथे आहात, जसे आहात तिथूनच सुरुवात करा, कारण आकाशातील ग्रह तुमचं समर्थन करत आहेत. तुमचं मन जे काही सांगत आहे, मागत आहे, ते सगळं पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, रक्षाबंधनानंतर कर्माचा खरा वेळ सुरू होणार आहे. हा व्हिडिओ, हे राशीभविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.